Here I come. Oh, here I come. जय हिंद भाऊनो. आता जो वजनात जे थांबलेला तो म्हणजे बाबूबाई नियोजनाचा बादशाह. भावानं नियोजन लय भारी केलता. असं नियोजन केलता की पक्षी अभयारण्य जे आमच्यापासून 25 किलोमीटर लांब आहे तिथं एक जवळ एक ब्रिज आहे छोटंसं, तिकडे एक जायचं होतं आम्हाला आणि वॉटरफॉल सुद्धा करायचं होतं एक. असं नियोजन भावानं केलता खतरनाक. आणि त्यानंतर आम्ही तिकडे जायला निघालं. त्यानंतर आम्ही ग्रोसरी शॉप हुडकायला निघालो. तर ग्रोसरी शॉप मला काय लवकर गावणे, अर्धा तास आमचा तिथंच गेलता. आणि इकडं तिकडं कायच नव्हतं, फक्त एक मेडिकल शॉप सुद्धा नव्हतं. एका मेंबर नावाने तिथपर्यंत पोहोचवला. त्यानंतर आवरावरी केलं, आंघोळ वगैरे केलं आणि तिकडे जायला निघालं. आणि ही मेंबर बघा सगळे हळत डुलत द्यायला. खरं तर यांना काय असंच करायला ती शेवटपतूर नियोजनाच्या आमच्या. आणि ही जी भजी जी आहे ही मिरची भजी मागवलेलं, मिरचीला इकडं तिकडं बुडवून दिली तिथं, काय त्यात काय नव्हतंच, फक्त एक मिरची खाल्ल्यासारखं वाटलं मला. त्यानंतर मग हे रस्ता बघायला तो थेट अभयारण्याकडे जायला आहे. वळणावळणाचा रस्ता होता, ट्रॅफिक थोडंफार होतं. भावानं जाताना गाडी घेतला प्रथमेश कांबळेनं. खरं तर मला गाडी मारून लय दमलेलो, खरं भावानं खतरनाक गाडी मारला. आणि हे जे ब्रिज बघायला गोव्याचं हे फेमस ब्रिज आहे. म्हणजे आपण जेव्हा गोव्यात एंट्री मारतो तेव्हा हे ब्रिज लागतं. त्यानंतर ही जी शिप आहे त्यातनं आम्हाला गाडी घालून पुढं जायचं होतं. पण विषय असा झाला की पुढे गेल्यानंतर आम्हाला लॉंग रूट पडणार होतं, त्यामुळे गाडी आम्ही बाहेरच लावलं आणि तसंच जाऊया म्हटलं आत शिपमधनं. आणि मग तसंच आम्ही शिपमधून निघालो. आणि शिप ही एकदम इंटेरियर पण खतरनाक होतं आणि शिप पण भारी होती. आणि ह्यो जो मेंबर बघालाय एवढी मोठी शिप मारलाय. खरं तर ही व्हिडिओमध्ये शिप बारकी दिसाल्या, खरं रिअलमध्ये ही शिप लय मोठी आहे आणि एकदम हाय क्लास शिप होती. आणि फोटोशूट वगैरे काढलं एकदम. आयफोन मेंबर आमच्यात काय नव्हता, कारण आयफोनला मागं पडेल असा मेंबर म्हणजे प्रथमेश कांबळेनं आम्हाला फोटोशूट करायला मदत केला. त्यानंतर फोटोशूट वगैरे केलं, व्हिडिओ वगैरे काढलं. त्यानंतर आमचा पुढचा पॉईंट म्हणजे आता 5 मिनिटात येते तो ह्यो आहे तो पक्षी अभयारण्य. पण विषय असा झाला की गेल्यावर पचका झाला, पक्षी अभयारण्य बंद होतं जे भावा नियोजनाचा बादशाहनं नियोजन घातलेला. त्यानंतर आता आम्हाला येतो ह्याला पुढच्या पॉईंटला. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि चौथा पॉईंट नक्की बघा.